तर आज सुप्रीम कोर्टामध्ये खरं तर निकाल अपेक्षित होता किंवा सुनावणी अपेक्षित होती आमदार अपात्रता संदर्भातली। गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातल्या राजकारणातील एका प्रकरणाबाबत मोठा सस्पेन्स कायम आहे आणि हे प्रकरण आहे शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातलं। 10 जानेवारी 2024 ला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रतेबद्दल जो निकाल दिला त्याच निकालाविरोधात उद्धव ठाकरेंचा पक्ष न्यायालयात गेला। पण गेल्या काही दिवसात या प्रकरणामध्ये तारीख पे तारीखचा सीन दिसतोय आणि आजही नेमकं तेच घडलं। त्यामुळे राज्यातल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या प्रकरणाचा निकाल लागणं आता अवघड बनू लागलंय। तर या प्रकरणामध्ये आज नेमकं काय झालं? 30 जुलै आणि 21 ऑगस्टला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी खरं तर अपेक्षित होती, पण ही सुनावणी झालीच नाही। मग तारीख आली 3 सप्टेंबरची। ही नवी तारीख देण्यात आली, पण 3 सप्टेंबरला न्यायाधीशच उपलब्ध नसल्यानं 5 सप्टेंबरची तारीख पुढे करण्यात आली। 5 सप्टेंबरला पुन्हा एकदा न्यायाधीश उपलब्ध नव्हते, त्यामुळे 10 सप्टेंबर ही नवीन तारीख मिळाली। मग 10 सप्टेंबरला सुद्धा संविधान पीठाची सुनावणी सुरू असल्यानं या प्रकरणाची म्हणजे अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी होऊ शकली नाही। पुढे 11 सप्टेंबर, 12 सप्टेंबर, 18 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबर अशा 4 नवीन तारखा समोर आल्या, पण याही तारखांना सुनावणी काही पूर्ण होऊ शकली नाही। आता इतक्या महत्त्वाच्या प्रकरणावरची सुनावणी का रखडतीये याबद्दल कायदे तज्ञांचं काय मत हे जाणून घेऊया। बघा, हे बोर्डावर आहे प्रकरण, पण काय आता सरन्यायाधीश पण 10 नोव्हेंबरला रिटायर होणार आहेत। त्यांचे पार्टहर्ड मॅटर्स आहेत, तेच दिवसभर चालत आहेत। याच्यात एक प्रथा असती नमूद करणे, मेन्शन करणं। जर तुम्हाला वाटलं की तुमचं प्रकरण बोर्डावर आहे, ते पोहोचू शकत नाही, तर सकाळी 10:30 वाजता जेव्हा सरन्यायाधीश बसतात कोर्टात तेव्हा तुम्ही सांगू शकता, महत्त्व पटवून देऊ शकता। पण आमदार अपात्रते प्रकरणात आतापर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मागच्या 2-3 आठवड्यात ते बोर्डावर लागतंय प्रकरण, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा एनसीपी शरदचंद्र पवार यांच्या वतीने त्यांच्या सिनियर वकिलांनी अजून ते मॅटर मेन्शन केलेलं नाहीये। एनसीपीचं चिन्हाचं जे प्रकरण आहे त्याची ऍक्च्युअल डेट 12 नोव्हेंबर होती, पण 12 नोव्हेंबरच्या आधी यांनी एनसीपी शरदचंद्र पवारांनी एक अर्ज टाकला आणि त्याची मागणी होती की अजितदादांना पण विधानसभेआधी नवीन चिन्ह देण्यात यावं। मी आधीच तुम्हाला सांगितली ही शक्यता खूप कमी आहे, तरी एनसीपी शरदचंद्र पवार यांचा तो प्रयत्न होता। आज पण नेमकं ते पण प्रकरण पोहोचू शकलं नाही। आता त्याची पुढची तारीख एखाद्या वेळेस दसऱ्याच्या सुट्ट्यांनंतरच लागण्याची शक्यता आहे। तर 9 महिन्यांपूर्वी राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालानुसार कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवलं गेलं नाही। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या 39 आमदारांच्या अपात्रतेसाठी एक याचिका दाखल केली। गेल्या आठवड्यात सलग 3 दिवस हे प्रकरण सुनावणीसाठी लिस्टेड होतं, पण सुनावणी काही झाली नाही। त्यानंतर आज पुन्हा एकदा हे प्रकरण सूचीबद्ध झालं, पण आजही मिळाली ती फक्त नवीन तारीख। शिवसेना आमदार अपात्रतेसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबतीतली सुनावणी सुद्धा पुन्हा एकदा लांबणीवर जाते। ही सुनावणी आता 15 ऑक्टोबरला पार पडेल। तर या महिन्याच्या 10 तारखेपर्यंत विधानसभेची आचारसंहिता लागेल अशी जोरदार चर्चा आहे, तशी शक्यता आहे। पण आता या याचिकेवरचा निर्णय आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी तरी लागणार का, हा सवाल उपस्थित होतोय। जर हा निकाल त्यापूर्वी लागला नाही तर सर्व आमदार अपात्रतेपासून तांत्रिकदृष्ट्या सेफ राहतील असंच मत जाणकार व्यक्त करतात।